मनोर गाव हे मुख्य बाजारपेठेचं ठिकाण आहे. मात्र मनोर ते कोंढाण दामखिंड या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे या रस्त्यावर रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांचा नित्याचा प्रवास जीवघेणा बनला आहे. हा रस्ता सुस्थितीत नसल्यानं रिक्षा चालकांची वाहनधारकांची हाडे खिळखिळी होत आहे आणि सोबतच त्यांच्या रिक्षा देखील नादुरुस्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र हा वनवास कधी संपेल या आशेत असणाऱ्या या रिक्षा चालकांकडून आता संतापच व्यक्त केलं जात आहे. मनोर ते कोंढाण दामखिंड येथील खराब रस्त्यामुळे रिक्षा चालकांना कंबरदुखी आणि मानदुखीचा त्रास अधिक होत आहे. यामुळे त्यांचा प्रवास जीवघेणा झाला आहे. मात्र ना इलाजाने आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांना ही कसरत करावीच लागणार अशीच स्थिती आहे. मात्र इतक्या वर्षापासून या रिक्षा चालकांना फक्त आश्वासने भेटत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारे कमालीची नाराजगी आणि तेवढाच संताप दिसत आहे. त्यांचा हा वनवास कधी संपणार असा प्रश्न आता या रिक्षा चालकांना पडला आहे. पैसे टाकून माणूस वगैरे आम्ही स्वतः रिक्षावाले तिथे जाऊन खड्डे भरतो पूर्णपणे पावसाळ्यामध्ये. मग किती वर्षापासून हा रस्ता म्हणजे रखडलेला आहे? असाच अगोदरपासून 18-19 वर्ष झाली. एवढ्या वर्षापासून तुमचा प्रवास असाच सुरू आहे? आम्ही नवीन मेंटेनन्स करतोय, रोड मेंटेनन्स करतोय, हे आम्हीच करतोय सगळ्या रिक्षावाले. 22 वर्ष झालेले आहेत आम्हाला तिथे रिक्षा चालवताना. रस्ता नाही अजून नाही. आयुष्य आता आमचा एंड होत आले. कमरेचे काटे नाही राहिले व्यवस्थित. ते पण आता दवाखान्याचा पण खर्च लागतो. सगळं झालं त्याच्यामुळे बेकार कंडिशन आहे. सर इथे कोंढाणचे सरपंच कोण आहे? ते आता आलेले तेच ना? अच्छा, मग त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी वगैरे कधी केली की नाही? आंदोलन झालेलं ना, ते ग्रामपंचायत आणि रिक्षा लाईन आणि कलेक्टर ऑफिसला पण गेलेलो. अच्छा, तिकडनं पण आश्वासन भेटलं काय नाही, फक्त मग काय वाटतं तुम्हाला असं जनता दरबारामध्ये आता पुढचं जनता दरबार होईल त्याच्यामध्ये तुम्ही हे प्रश्न मांडण्याची म्हणजे तुमची ही आहे का इच्छा आहे का? असं का नाही का म्हणजे सरपंच इच्छा पण मिळेली आमची. आम्ही बरेच वेळा सांगितलं असं, कारण की पालकमंत्री असे लाभलेले आहे की ते जागेवरच डिसिजन घेतात, म्हणजे जागेवरच ते म्हणजे कोणाची पण दखल घेतात. त्याच्यामुळे आम्ही स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो. कलेक्टर ऑफिसला पण तो कोणता बांधण वेलगाव रोड रस्ता ते नाही कलेक्टर ऑफिसला माहिती. मग इथे काय दुसरीकडे जाऊन म्हणजे छोट्या छोट्या गावाची समस्या आहे ती कोण बघतच नाहीये. बघायला पाहिजे. लाईटी वगैरे आहेत की नाही रस्त्यावर? नाही, लाईट वगैरे काहीच नाही. काय नाही मिळत, काहीच सोय नाही. लाईट नाही रस्त्याला. नंतर गाडी नाही, प्रवासी आले त्यांची कोंडी होते आणि बस तर जातच नाही. शाळेत एकच बस जाते. रस्त्यामुळे ती पण बहुतेक बंद करतात, चालू करतात, बंद करतात. म्हणजे काही वेळापत्रक नाहीये. शाळेच्या मुलांची जाम इकडे हैराणी होते. हैराणी म्हणजे 5 वाजता मुलांची पायजल एवढे असते त्यांना शाळेतून सुटल्या. त्यांच्या परीक्षा वगैरे पण सुरू आहे 10वीच्या. म्हणजे ते खास आहेत त्यांच्यासाठी सोडायला पोरांसाठी आहे तसं आहे असं. ठीक आहे चालेल. ओके. आश्वासन देतात उद्या करू, परवा करू, 25 तारीख 30 तारीख फक्त. कोणी आश्वासन दिलं तुम्हाला? जाम जाऊन इथे येऊन गेलेत का आश्वासन देऊन गेलेत नेते पुढारी ग्रामपंचायत वगैरे. आता आम्ही गेल्या वर्षी रस्ता रोको आंदोलन केला. त्याच्यानंतर आमच्या फक्त कानावरती एक लिपच देऊन गेले की तुम्हाला आम्ही रोड बनवून देतो असं. पण ते अजूनपर्यंत शक्यच नाही झालं. त्यांच्यात काय त्रुटी आहेत ते आम्हाला तरी सांगा, आम्ही सवाल करून देतो. म्हणजे काम काय रखडलेलं आहे त्याचं कारण सांगा आणि तुम्ही पुढचं प्रोसिजर करा. मग हो, एखादी गोष्ट करायला गेली का ती होते, पण काही लोक लक्ष घालत नाही त्याच्यामुळे ते अपूर्ण राहते. आणि जर रिक्षा चालकांचा जर विचार केला तर त्यांच्यासाठी तर रस्ता करायलाच पाहिजे. एवढी वर्ष झाली, 20-25 वर्ष झाली, ते रस्ता अजूनपर्यंत झाला नाही. मला हे सांगा तुम्ही नंतर मॅडम जर समजा आम्हाला हा रस्ता असाच राहिला तर आमच्याकडे कोणीही कॅन्डिडेट उभा राहिला त्याला अजिबात वोटिंग होणार नाही होणार. मग तुम्ही त्याचं उत्तर तसं द्या तुम्ही. वोटिंगने तुम्ही उत्तर द्या तुम्ही. मी काय सांगते, किती वाजेपर्यंत तुम्ही रिक्षा चालवतात? म्हणजे सकाळी ते किती संध्याकाळपर्यंत? सकाळी इथे आम्ही प्रॉपर मनोरचे आहेत ते 7 वाजता इथे गाडी लावतात. बाहेरचे आहेत, कोणी कंपन्यांचे माणसं जातात आणायला, कोणी रस्ता खराब असल्यामुळे 7-7:30 पर्यंत आम्ही इथे. तरी पण संध्याकाळ. अच्छा. किती ते? आणि मनोर ते
दामखिंड. किती किलोमीटर असेल? 6-7 किलोमीटर. 6-7. मग मनोर पासूनच रस्ता पूर्ण खराब आहे. ठीक आहे. तुमची काय मागणी आहे आता तरी, म्हणजे काय रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे? एक मागणी आहे की रस्ता लवकर